नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे गौरीपूजन. तर आमची सगळी तयारी झाली होती गौरीपूजनाची. पूर्ण स्वयंपाक ही पण झाला होता पुरणपोळीचा. नंतर जे देवीला प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं, पण आमच्या इकडं पुरणपोळीचाच नैवेद्य असतो देवीसाठी. 16 भाज्या वगैरे काय नसतात आमच्या इकडं. तर तो पण बनवून ही झाला होता, सगळा स्वयंपाक बनवून झाला होता. तर आता देवीची पूजा करून आरती करायची होती. तर नैवेद्य ही दाखवून घेतला. नंतर फराळाचं बनवलं होतं ते पण देवींपुढं ठेवलं. जेवढं आपल्याला होतं आहे तेवढं आपण त्यांचं स्वागत आनंदाने आणि छान प्रकारे करायचं. तर 3 दिवसासाठी गौराई माहेरी आलेल्या असतात. तर माहेरी मुलगी आल्यानंतर आपण कसं त्यांना गोडाधोडाचं करतो, छान प्रकारे त्यांचं स्वागत आनंदाने करतो, तसंच गौरीचंही आपण स्वागत करायचं असतं. तर आमचं चाललं होतं. आता सगळ्यांनी देवीला हळदी कुंकू ही लावून घेतलं. नंतर देवीला नैवेद्य दाखवून घेतला आणि सगळ्यांनी मिळून छान प्रकारे केलं देवीचं. संपूर्ण महिना अनलिमिटेड डेटा नाही रोजची नेमाची संध्याकाळची गणपतीची करायची आरती बनवते आणि एक बनवतं आणि तिसरी आई जिला दोन्ही वेळा बनवते आपल्या दळीसाठी बनलं नवीन. फराळाचं हे ठेवून घेतलं देवी पुढं. तर सगळं फराळाचं घरीच बनवलं होतं मावशीनी आणि रांगोळी काढली. खूप सुंदर असं सगळं झालं. देवीला नैवेद्य आणून ठेवला होता पण अर्पण केला नव्हता. तर आता तुळशीची पानं ही आणली आणि नंतर देवीला नैवेद्य अर्पण केला. तर पहिलं देवीला नैवेद्य अर्पण करताना चौकोन काढला जातो. तर तो काढला आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला. लहान बाळं आहेत त्यांना पण देवी नैवेद्य अर्पण केला. नंतर गणपती बाप्पाला सगळ्यालाच पुरणपोळीचा नैवेद्य केला होता. तर तो अर्पण केला. पुरणपोळी, कुरवडी, पापड, भजे, कटाची आमटी, खीर, नंतर दूध असं नैवेद्य होता देवीसाठी. तर तुळशीचं पान देवीला अर्पण करावं लागतं तरच तो नैवेद्य देवीपर्यंत पोचतो. तर तुळशीचं पान ठेवलं. गणपती बाप्पाला काही ठेवलं नाही, कारण गणपती बाप्पाला तुळशीचं पान नाही ठेवलं जातं. पण देवीला तर नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवलं जातं. तर नंतर आम्ही देवीची पूजा केल्यानंतर आम्ही एकमेकींना हळदी कुंकूही लावून घेतलं. तुम्हाला लावते पोरींना आता बघताय तुम्ही रात्री करते तशी चष्मा. आता आरती करायची. तर हे आहेत कुणाल भाऊजी. तर आम्ही आता सगळेजण आरती करून घेणार आहे. तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जळित क्लेशापासून सोडी सोडी भोगाशा
नंतर सगळ्यांनीच आरती केली, तर सगळ्यांनी मिळून देवीची आरती केली. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. का बरं हसताय ग? काय नाही, असं मज्जा चालू आहे. मज्जा चालू आहे. आता आम्ही इथं बसलोय सगळेजण जेवण करायला. तर रेश्माताई, मी, सुना मावशी, आखी सगळ्याजणीच बसलोय जेवायला. अलकाताई पण आहेत. तर कुणाल भाऊजींनी केलं होतं जेवण आणि आता आम्ही बसलो होतो. नंतर आम्हाला घरी पण जायचं होतं. रेश्माताईंना अलकाताईंना घेऊन यायचं होतं इकडं. तर त्या काही अशा सारख्या येत नाहीत, कधी तरच असं कशाच्या तरी निमताने येतात. तर त्यांना म्हटलं चला आपण जाऊ, आणि त्यांना पण मी घेऊन आले पाषाणला. तर आमचं सगळं झालं होतं. ओटी भरण्यासाठी आम्हाला सुनामावशीनी साड्या पण आणल्या होत्या. तर आता रेश्माताई माझी ओटी भरून घेतात आणि मग नंतर मी पण त्यांची दोघींची ओटी भरणार, रेश्माताईची, अलकाताईची. नीट आलं नाही तर मग मध्ये सोडा. येतो का ग? नाही इकडे येतो. कोणती पसंत केली लेकी ना? केली निळ्या रंगाची. ही नाही ओके पसंत केली. हिरव्या एवढ्या भरायच्या, हिरवी साडी. देवीची पूजा झाली, आरती झाली, नंतर आमचं जेवणही झालं आणि आता आम्हाला जायचं होतं. अलकाताईच्या मुलींना मेट्रोमध्ये बसायचं होतं. नंतर तुळशीबागेमध्ये खरेदी करायची होती. आमच्या घरी पण न्यायचं होतं. तर इथून पुढचा ब्लॉग मी नंतर शेअर करेन, कारण हा ब्लॉग खूप मोठा होतोय. चला आता आम्ही चाललोय. चला हो सुना मावशी, अक्की, चला चला चला. रेश्माताई, अलकाताई पण यायला लागलेत आमच्या घरी. ही दीदी अलकाताईची.